नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, रिव्ह्यूज खरे खोटे कसे ओळखायचे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी तर 5 स्टार रिव्ह्यूजवर अंधविश्वास ठेवू नका. फेक रिव्ह्यूज ओळखायचे असतील तर सगळ्यात सोपं साईन म्हणजे कमेंट्समध्ये डिटेलमध्ये काहीही लिहिलेलं नसतं. जसं की फक्त नाईस प्रोडक्ट असेल, लव्ड इट असेल, व्हेरी गुड एवढंच लिहिलेलं असतं. सो खरा युजर जो असतो ना तो थोडं डिटेलमध्ये लिहितो. साईज परफेक्ट बसला किंवा डिलिव्हरी 3 दिवसात आली किंवा व्हॉटएव्हर जे काही कलर कसा आहे वगैरे, तर असं काहीतरी असेल तर तो व्यवस्थित कमेंट्समध्ये ब्रीफमध्ये लिहितो. सो ते ऑब्झर्व करा. त्यानंतर सगळ्यात युजफुल रिव्ह्यूज म्हणजे 2 स्टार आणि 3 स्टारवाले असतात, कारण हे लोक ना ब्रँडचे असतात ना हेटर्स असतात. सो हे तुम्हाला खरं सांगतात की मटेरियल ठीक आहे पण प्राईस थोडा जास्त आहे. असे रिव्ह्यूज वाचले की प्रोडक्टची खरी क्वालिटी जी आहे ती तुम्हाला समजते. आता त्यानंतर रिव्ह्यूजची डेट चेक करा. एकाच दिवशी जर सगळे रिव्ह्यूज आलेले असतील तर समजून जा ब्रँडने त्या दिवशी पेड कॅम्पेन चालवलं आहे. सो डेट चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरचे फोटोज नक्की बघा. वेबसाईटवरचे फोटोज खूप एडिट केलेले असतात, लाईटनिंग असते, फिल्टर्स असतात, अँगल सगळं काही परफेक्ट असतं, पण रिअल कस्टमरचे फोटोज जे असतात तेच रियालिटी दाखवतात. कधी कधी थोडे डल असतात, कधी ब्लर असतात, पण खरा अंदाज जो आहे ना तो त्यामुळेच येतो. सो फोटो कधी कधी तर आपल्याला फोटो बघून सुद्धा हसू येतं की मॉडेलने घातलेला जो गाऊन असतो तो कस्टमर जेव्हा वेअर करतो तेव्हा पूर्णपणे वेगळा वाटतो. सो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फोटोज नक्की बघा. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रिव्ह्यू चेकर टूल्स वापरा. त्यामध्ये असेल फेकस्पॉट, रिव्ह्यू मेटा, द रिव्ह्यू इंडेक्स, ही काही टूल्स आहेत जी रिव्ह्यू स्कॅन करून त्यामध्ये जेन्युइन काय आणि फेक काय ते सांगतात. आणि हे सगळं काही मोफत आहे, खूप वेळ वाचवतात. नवीन ब्रँड असेल तर काय करायचं, तर अशा वेळेला तुमचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी कामाला येतं. तुम्ही ते नीट ऑब्झर्व करा, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे ते नीट वाचा, त्याचे फोटो चेक करा, रिव्ह्यूज चेक करा, सेलरची डिटेल बघा, तर यावरून तुम्हाला याचा अंदाज नक्की येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.